दादा 75चा वर्ग किती? म्हटलं पोळेवाडा. कृष्णाताईचं पाहायला हवं. पाहूया की. सध्या शिकते ती. काय ग? 75चा वर्ग 5625. इतक्या पटकन? अगं सोपं आहे. अहो तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न होऊन 2-2 वर्ष झाली. त्यांची शिक्षणच झालीत का? आपली मुलगी चांगली शिकू दे, सज्ञान होऊ दे, मग करूया की लग्न. 5-5 25. 7 आणि 1 8. अहो 8 7 56. किती आले? 5625. मिस्टर थिलक, थांबा. ही पद्धत तर किती सोपी आहे. कुठल्याही अंकाचा शेवट 5 होत असेल तर वैदिक गणितातली गुणाकाराची ही अत्यंत सोपी पद्धत आहे. मी काय म्हणते ऐकावं. आता जेवूया का? दादा, पोलीस आले. Mr. Bal Gangadhar Tilak, the court believes and accepts that you are a part of the conspiracy behind the murder of Officer W.C. Rand. The court sentences you to 18 months of rigorous imprisonment. गेल्या वेळेस तुरुंगात आलो तेव्हा आगरकर होते सोबतीला. अहो काय आगरकर, जरा व्यायाम वगैरे करा. ओ मी हनुमान नाहीये तुमच्यासारखा. अत्यंत जीवाभावाचा मित्र आणि वैचारिक शत्रू हा तुमचा हेकेखोरपणा. अशा दोन्हीही भूमिका माझ्या आयुष्यात ते बजावत होते. आज ते इकडे नाहीत. दम्यानं जीव घेतला त्यांचा. दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की शेवटच्या काळात त्यांच्याबरोबर भेट होऊ शकली नाही. गुळ आणि खोबरं. अरे बाबा, असं करू नकोस. तुझ्या अधिकाऱ्यांना कळलं तर शिक्षा होईल तुला. हे काय मला नकोय असं नाहीये. पण साहेब, तुमची सेवा करायची थोडी तरी संधी आम्हाला द्या, नाहीतर अल्लाही माफ नाही करणार आम्हाला. आणि साहेब आणखी नाही, दामोदर चाफेकरांना पकडलं. सावरकर, 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 टिळक सरांना अटक झाली. आता आपल्याला ऐक्याची गरज आहे. आपण सर्वांनी मिळून याचा निषेध करायला हवा. दादा, मी आता लवकरच फाशी जाणार. माझी शेवटची इच्छा, तुमची गीतेची प्रत मला द्या आणि फासावरून उतरवल्यावर भलत्या लोकांनी शिवून मला अग्नी देऊ नये. दामोदर, आपण हिंदूंनी मरणाला भ्यायचं नसतं. शरीर नष्ट होत असतं, आत्मा अमर असतो. तुमचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. आता स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. शुभ हस्ते बंधाला. अंग्रेज सरकार को तिलक साहब को गिरफ्तार करने का सिर्फ बहाना चाहिए था, लेकिन वो ये ना भूलें कि तिलक जी के साथ पूरा हिंदुस्तान खड़ा है. लाला लाजपत राय की जय, लाला लाजपत राय की जय, लाला लाजपत राय की जय.
मिस्टर ब्रुइन, वेलकम. थँक्यू. माझ्याकडे एक कागद आहे. त्यावर मी राजकारणात सहभाग घेणार नाही असं लिहिलं आहे. त्यावर तुम्ही सही केलीत की लगेच माझ्या गाडीनं मी तुम्हाला घरी सोडतो. मिस्टर ब्रुइन, माझ्याकडेही एक कागद आहे ज्यावर हिंदुस्थानला स्वातंत्र्य दिलं असं लिहिलंय. त्यावर तुमच्या व्हिक्टोरिया राणीची सही घेऊन या. मी आज आत्ता राजकारणातून कायमचा संन्यास घेतो आणि हिमालयात निघून जातो. सर, आजच्या अंकात माझी बातमी का नाही छापून आली? बस बस मकरंद. बोल. सर, आपण ही इरिगेशन स्कॅमची बातमी दाबायचा प्रयत्न करतोय का? काय वाटेल ते बोलू नकोस. तुला माहिती आहे ना या पेपरला फायनान्स कोणाचा आहे? इतका हायपर का होतोयस तू? सर, पण आपण आपली जबाबदारी झटकायची? तसं नाहीये मकरंद. अरे तुला अभयारण्य माहिती आहे ना? काही जनावरं त्यालाच अमर्याद असं जंगल समजत असतात आणि त्या मोकळेपणाच्या मर्यादेत ते जगत असतात. पण काही जनावरांना त्या मोकळेपणाच्या मर्यादा जाणवतात आणि एकदा का बंधनं लादली गेली की ते धावत सुटतात कुंपणाच्या दिशेने. आणि कित्येकदा कुंपण ओलांडणारे ते वाघ असतात. पण त्यांना कल्पना नसते की कुंपणाच्या पलीकडच्या परिसरात एक अत्यंत घाणेरड्या आणि अनैसर्गिक पद्धतीने वागणारा माणूस नावाचा प्राणी आहे. तो त्यांची शिकार करतो. हे फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याला खूप मर्यादा आहेत रे. हे झेंडे बिंडे गाडून काही होणार नाहीये. मला हे नाही जमणार सर. मला रिझाईन करावं लागेल. You have lot of trust in youth. Hindustan will never see Swaraj without their powers. Not just today, but tomorrow also. Youth can build our dream nation. Which means you want more Tilaks like you. Millions. बापट, यशस्वी भव. लाडू आणले तुमच्यासाठी. या लाडवाची चव ब्रिटिशांना हिंदुस्थान सोडायला लावेल. हे खास मराठी माती तयार केलेले. राजी, मुंबईत कामगारांचा संप झाला तर मँचेस्टर मधल्या कापड गिरण्या बंद पडतात. त्याचे पडसाद इथे हिंदुस्थानात उमटतात. ब्रिटिशांना आपल्या समोर झुकावंच लागेल. पण अशानं तुम्ही त्यांच्या जगण्याचं साधन हिरावून घ्याल. दाजी, ते इंग्रज लोक भारतात आले ते उद्योगधंद्याच्या निमित्ताने आणि त्याच बळावर ते आपल्यावर राज्य करतात.
त्या ब्रिटिशांनी आपल्या देशी उद्योगावर जाचक अटी आणि कर लावून ते उद्योग बंद पाडले. आपल्यालाही आता ब्रिटिशांचे उद्योग बंद पाडायचे. आजपर्यंत आपल्या देशात बनत असलेल्या मालावर या ब्रिटिशांनी पैसे कमवले. या व्यापारी ब्रिटिशांचा मुकाबला करायचा असेल तर स्वदेशी उद्योगांचा पुरस्कार करायलाच हवा. आणि त्यासाठीच आज आपण बॉम्बे स्टोर्सची स्थापना केलेली आहे. यापुढे आपण फक्त स्वदेशी वस्तूंचाच वापर करायचा आहे आणि त्यासाठी परदेशी मालावर बहिष्कार घालायला लागेल. This Curzon has destroyed our beautiful Bengal. This partition is shameful, not just for the country, but for the entire humanity. Vajjatapi kathorani, suryatapi tejasvina, asidhareva tikshna buddhi, simhareva durandaram, dhairyavannam. ज्वालामुखी देवदाह कहा क्षुब्धं भवदेव वातावरतः रौद्रसागरेव सामर्षः जनप्राचुर्येव सुमन्यु उन्मत्तम्. नमस्ते तिलक सर, मैं मोहनदास गांधी. हाँ, आपका नाम बहुत बार सुना है मैंने. बस कुछ ही दिनों में साउथ अफ्रीका वापस चला जाऊंगा. पर आप अपने तीखे विचारों को इस तरह आक्रामकता से लोगों के सामने ना रखें. हम शांति के मार्ग से भी तो स्वराज हासिल कर सकते हैं. यानी हम अपनी ही मुक्ति के लिए ब्रिटिशों से भीख मांगे? मुझे लगता है कि अगर हम अहिंसा के मार्ग से स्वराज मांगे तो... गांधी, 25 सालों से मैं ब्रिटिशों से लड़ रहा हूं. स्वराज्य के लिए खून बहाना ही होगा, नहीं तो मिले हुए स्वराज्य की कोई कीमत नहीं रहेगी. उद्याची पिढी सक्षम करण्यासाठी त्यांना तंत्र शिक्षण, धंदे शिक्षण देणं हे आवश्यक आहे. आज आपला देश गरिबीच्या शेवटच्या पायरीवर आहे. आपल्या देशातला सारा पैसा त्या ब्रिटिशांनी लुबाडला. ज्या देशातून पूर्वी सोन्याचा धूर निघत होता त्याच देशाची माती सुद्धा आज आपल्या मालकीची नाही. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
Okay? Thank you, Mr. Scindia. I will see you. Tilak's speeches and editorials will not be tolerated. Charge him with treachery. Arrest that swine. Yes, sir. मुंबईला जाऊ नये वॉरंट निघालंय दादा अरे सगळा देश बंदिवासात आहे मग मी तुरुंगात राहिलो काय किंवा बाहेर राहिलो काय सारखंच आहे चला बळवंतराव या आले नाहीत असून Mr. Tilak. वेट हिअर. बळवंतराव तुमच्या नावाने वॉरंट आहे. तुम्ही सरकार विरोधात प्रक्षोभक लेख लिहिले आणि तुमच्या सिंहगडावरच्या घरात बॉम्ब बनवण्याच्या पुस्तकांची नावं सापडली. दाजी चला. बळवंतराव थांबा, मी जामिनाची तयारी करतो. दाजी वॉरंट सकाळी निघालाय आणि ते मला संध्याकाळी पकडायला आलेत. इंग्रजांनी मला जामीन मिळू नये याची विशेष काळजी घेतली. हा राजद्रोहाचा खटला आहे आणि कोर्ट ज्युरींच्या मताशी सहमत आहे. मिस्टर टिळक, तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का? एका बाजूला सत्ताधीश आणि दुसऱ्या बाजूला असंतुष्ट लोक. जर लोकांच्या मनातला अन्यायाबद्दलचा राग व्यक्त नाही करायचा तर मग वर्तमानपत्र हवीतच कशाला? म्हणजे सरकारच्या दडपशाहीतही समाजाचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे असा धाक समाजावर लादायचा आणि त्यासाठी वर्तमानपत्रांना त्यांच्या अभिव्यक्तीच्या अधिकारांपासून वंचित ठेवायचं. यातून या सरकारला काय केवळ भाटच हवेत का? आजचा कोर्टाचा निर्णय हा हिंदुस्थानातील वर्तमानपत्रांच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात संस्मरणीय ठरणार आहे. मिस्टर टिळक, बॉम्ब हल्ल्याचं समर्थन हे भेकडपणाचं लक्षण आहे. तुम्ही बॉम्बच्या निर्मितीमध्ये भारताचं हित असल्याचा पुरस्कार करून तुमच्या दंगेखोरपणाचा पुरावाच दिलाय. खुनाचा पुरस्कार आणि दंग्यांना सहानुभूतीदर्शक असे तुमचे लेख हे केवळ ब्रिटिश विरोधी कृत्य नसून माणुसकीच्या पातळीवरही अतिशय हीन असं कृत्य आहे. याला जर तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणणार असाल तर तुमच्या क्रूर आणि रोगी मनाची कीवच करावी लागेल. तुम्ही दोषी आहात हे कोर्टाला मान्य करून घ्यावं लागत आहे. तुमच्यावरचे 2 आरोप सिद्ध झालेत. तुमचं वय पाहता आणि ज्या देशावर तुमचं प्रेम आहे असा देखावा तुम्ही करता त्या देशात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून तुम्हाला या देशातून हद्दपार करण्यात येत आहे. पहिल्या 2 गुन्ह्यांसाठी कलम 124A अन्वये तुम्हाला देशातून 6 वर्षांसाठी हद्दपार करण्यात येत आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी ₹1000 दंड सुनावण्यात येत आहे.
कहाँ से गीता ग्रंथ मंगवाया था? Sir, we have orders to release you tonight. But I have few days to complete this sentence. Yes, but we have orders, sir. ए चल, तुझी बेल झाली, चल. मी जेलमधून सुटलो. त्या दिवशी तुझ्या बाबांनी पोलीस स्टेशन पहिल्यांदा आतून पाहिलं. त्यांची झालेली अवस्था पाहून हसू येत होतं. साठ्यांचा होणारा जावई लॉकअपमध्ये. पण मी तर काही दिवसांसाठी किंबहुना काही वेळासाठी आतमध्ये होतो. पण टिळक त्यांच्या लोकांपासून, घरापासून, देशापासून अज्ञातवासात असल्यासारखे 6 वर्ष मंडालेत होते. काय अवस्था झाली असेल त्यांची? कौन है? या वाड्याचा मालक. दादा, दादा, बाहर एक आदमी आया है, कह रहा है वाड़े का मालिक है. मुझे तो लगा था आप वाड़े के मालिक हो. काय रे, काय झालं? काय नाही. अभ्यास कसा चाललाय? दादा, आई गेली. जाणारा माणूस गेला. आईला तुझ्या नेहमी वाटायचं तू मेहनत घेऊन खूप मोठा व्हावास. मेहनत घे,
मोठा हो, अगदी चपलांचा व्यापार केलास तरी हरकत नाही, पण त्या जोड्यांना विलायतेतून मागणी यायला हवी. आत्ताच्या काळात ध्येयानं झपाटलेले असे लोक शक्य नाही, शक्यच नाही. म्हणून तू इतका निराश झालास? निराश? आता आपल्या देशात जर असं कोणाला सांगितलं ना की चला आपल्या देशासाठी आपण काहीतरी करूया, तर सरदारजीच्या जोकवर हसल्यासारखे हसतील लोक आपल्याला. हे टिळक यांनी खूप विश्वास दाखवला आपल्यावर आणि आपण त्यांचा विश्वासघात केला. आजही आपल्याकडे स्वराज्य नाहीये. फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमतच उरली नाहीये आम्हाला. बरं झालं ते गेले. बाकी तुम्ही आल्याची बातमी लपून कशी राहील? आता पुढचे 2 दिवस या रांगा काही संपत नाहीत. दाजी, अहो मी काय ब्रिटिश सरकार आहे की लोकांनी माझा वेळ घेऊन मला भेटायला यावं? मी या लोकांचा आहे आणि ते माझे. ते मला हवं तेव्हा भेटू शकतात. टिळकांनी त्यांच्या आयुष्यात स्वराज्य पाहिलंही नाही, तरी सुद्धा ते कधी डिप्रेस झाले नाही. आणि बदलाची सुरुवात आपण आपल्यापासून करूच शकतो ना. त्यावेळी देश पारतंत्र्यात होता, आपल्याला स्वराज्य हवं होतं, आणि आज आपल्याला सुराज्य हवंय. त्यावेळी जसं टिळकांनी लोकांना जागं केलं, तसं आज कोणीतरी करणं गरजेचं आहे. इथेच मुंबईच्या सरदार गृहात लोकमान्य टिळक आपल्याला सोडून गेले. दादा आता आता काय?